डेली अपडेटसाठी लोकमतवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार मित्रांनो, बघायला गेलं तर छोट्या पडद्यावर विक्रम सरंजाम याची एवढी खेळी खेळत आहेत, त्याच्या मागे भेंडे सरांचा हात आहे. एकतर माझं नाव झेंडे आहे, भेंडे नाही. नाही, आम्हाला सांगण्यात आलं तुमचं नाव भेंडे ठेवलंय. ते फक्त ईशाची आई म्हणते भेंडे. त्यांनीच सांगितलं. त्यांनी सांगितलं असेल तर आता त्यांना कळेल नंतर की इथून पुढे भेंडे म्हणल्यानंतर काय होणार आहे ते. असं कारण की त्यांनीच मला सांगितलं तुम्ही भेंडेंना भेटलात का, ते तुम्हाला सगळं सांगतील की पुढे काय होणार आहे मालिकेत. नाही, पुढं काय होणार आहे हे तर मी सांगणार नाही ऑब्व्हियसली, कारण तीच मालिकेची गंमत आहे. पण भेंडे म्हणतात तर मी बघतो त्याला नंतर. बरं, मला नक्की सांगा, हे जे गोंधळ चालू आहे म्हणजे पूर्ण गुंता हा कधी सुटणार आहे आणि या सगळ्या गुंत्याच्या मागे तुम्ही आहात असं कळलंय? नाही, या सगळ्या गुंताच्या मागे मी नाही आहे. मी नाही आहे म्हणजे मी आता तुम्हाला सांगतो की हा सगळा गुंता सोडवण्यासाठी आणि ते सोडलेलं बघण्यासाठी तुम्हाला पूर्ण मालिका बघायला लागेल, कारण मी काय आत्ता एक्सप्लोअर नाही करू शकत. मी काय एक्सप्लेन नाही करू शकत, मी सांगू शकत नाही आता. बरं, दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या पद्धतीने सुबोध दादाला मारता वगैरे, म्हणजे विक्रांत सरंजामेला, नॉट सुबोध दादाला, विक्रांत सरंजामेला ज्या पद्धतीने तुम्ही कानाखाली मारली, किंवा ते नक्की नातं काय आहे? म्हणजे हे मैत्रीचं नातं आहे, ज्या पद्धतीने तुम्ही लहानपणापासून एकत्र आलात, त्यांनी तुम्हाला इथपर्यंत घेऊन आलं, ते सगळं मान्य आहे. पण त्यांची पोस्ट बघता आणि तुमचं बघता एवढी संधी नाही. आता ते का ॲक्च्युली आतापर्यंत सगळं क्लिअर झालेलं आहे की आम्ही दोघं मित्र आहोत, खूप घनिष्ठ आणि घट्ट मित्र आहोत, लहानपणापासूनचे मित्र आहोत. आणि त्यांनी मला 2दा मारलेले आहे सिरियलमध्ये, आत्ताच मी एकदाच फक्त मारली आहे. त्यामुळं एक चान्स बाकी आहे तुम्हाला. एक चान्स बाकी असं नाही आहे, पण बघूया. त्यांनी क्लिअर केलेलं आहे इथे की त्यांनाही अजून एकदा मारायची कानाखाली. म्हणजे तुम्ही काउंट करता का किती कान? काउंट नाही, मी तुम्हाला सांगायला लावलं, कारण मी मारले तुम्ही सांगतायत, तर त्यांनी पण मला 2दा मारलेले असं. पण तुमचा एक चान्स बाकी बोलून टाका ना, बस डायरेक्टर ऐकेल आणि एक संधी देईल. नाही नाही नाही, असं काय नाही आहे. बरं, कसा आहे अनुभव मालिकेमध्ये काम करताना? आणि हे जे झेंडे भेंडे जे पण कोणी आहेत ते प्रचंड गाजलेले आहेत. हो, खूप मजा येते. एकतर सगळेजणच असं म्हणतात की खूप मजा येते म्हणून, पण मला पर्सनली खूप मजा येते, कारण मी खूप थिएटर बॅकग्राऊंडचं आहे आणि ते सगळे बॅगेज घेऊन मी माझं काम करण्याचा प्रयत्न असतो. आणि इकडे संपूर्ण टीम जी TV आहे, आपले अपर्णाताई, अतुल केतकर आहेत, आमचे डिरेक्टर आहेत चंदूदादा, गिरीश सर होते अगोदर, आणि बाकी तुम्हाला तर सुबोध भावे सगळ्यांना माहीतच आहे, किंवा गार्गे आहे. हे बाकी पर्सनली खूप लोक चांगले आहेत आणि त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतं, कारण ही आयुष्यभर कलाकारासाठी लर्निंग प्रोसेस असते, कुठल्याही माध्यमात तुम्ही काम करत असाल तरी. तर मला असं वाटतं की मी आता त्या स्टेजवर आहे की मी अजून शिकतोय, मला अजून म्हणजे मजा येते. बेसिकली त्या सिरियलमध्ये काम करण्याची मला खूप मजा येते. नक्की. आता पुढे काय होणार आहे ते तुम्ही सांगणार नाही आहात, पण असा काही स्टँड नाही ना की तुम्ही आणि मायरा पळून जाल? कारण की मगाशी मी सुबोध दादाला विचारलं की असं दिसेल की मायरा आणि विक्रांत सरंजामेचा अफेअर आणि गेले चॉपर उडवून पळून पैसे घेऊन. नाही, असं तर 100% नाही होणार. मला असं वाटतं. मायरावर विश्वास आहे की विक्रांत सरंजामेवर विश्वास आहे? दोघांवर विश्वास आहे म्हणून. असं नाही, तुम्हाला दोघांपैकी एकावर विश्वास ठेवला, मायरा की विक्रांत सरंजामे? विक्रांतवर. असं होणार नाही म्हणून. हो, तर तुम्हाला घेऊन पळून जाईल? मला घेऊन कशाला पळून जाईल? पैसे आणि तुम्ही नाही नाही नाही, असं नाही होणार. काय पळून जाणार नाहीत म्हणजे हे क्लिअर? हो हो हो, 100% नाही. तर पैसे मग पळून जाणार नाहीत, मग एवढं आटाटप कशाला? शांतपणे जगा की. हां, आता हे पर्सनली मला विचाराल तर हे अवघडच आहे सांगायला, कारण माणसाला जगण्यापुरता पैसा पाहिजे असतो माणसाला, त्याशिवाय तुमच्या गरजा भागत नाहीत. पण तुमच्या गरजा किती आहेत त्यानुसार तुम्ही करता. तुम्ही जेवढे जास्त हाव करायला लागाल तर तुम्ही मग विक्रांत सरंजामेसारखं व्हाल, बॅड पर्सनॅलिटीकडे जाल. तर त्यामुळे ज्या पद्धतीने तुम्ही म्हणाला ते पळून जाणार नाहीयेत, कोणाबरोबर जाणार नाही, मग त्याने नीट वागावं की एवढी सगळी खेळायची गरज काय? आता बायको ॲक्च्युली मी तेच सांगतोय की कुठल्याही माणसाचं काय होतं की तुमचं चांगलं चाललेलं, व्यवस्थित चांगल्या मार्गाने चाललेलं आयुष्य, तुम्हाला खूप हाव निर्माण झाली म्हणजे चांगल्या अर्थानं वेगळी गोष्ट आहे, आणि वाईट अर्थानं तुम्ही म्हणजे जर समजा तुम्ही बॅड कृत्य करून जर तुम्ही घेणार असाल तर त्याचं वाईटच होतं. असं काहीतरी असेल असं वाटतं मला. त्यात तुमचे किती पैसे असणार, तुमचे किती टक्के असणार आहे? तसं नाही, मी ऑब्व्हियसली पैशासाठी मी स्वतः काम करणारा माणूस नाही, त्यामुळे मी मैत्रीसाठी त्याच्याबरोबर आहे. मी त्याला आताच मी डायरेक्टर प्रोड्युसरना बोलवते पैशासाठी मी काम करणार. 100% पैशासाठी काम आहे. बघा, मी लगेच डायरेक्टर आणि प्रोड्युसरला बोलवून घेते. झेंडे म्हणून, उमेश म्हणून नाही, झेंडे म्हणून. मग पण तरी पण उमेश म्हणून सुद्धा मी पैशासाठी काम करत नाही. मी कामासाठी काम करतो. तुमच्या मी रंगभूमीवर प्रचंड कामं बघितले. मला अजून एक विचार, रंगभूमी की मोठा पडदा की सिरियल? तिन्ही माझ्या खूप जवळचे. जर तुम्हाला तिन्ही प्रोजेक्ट एकत्र आले तर कोणता प्रोजेक्ट पहिला चूज करा?
मला असं वाटतं की मी सुबोधकडून शिकेन की तिन्ही गोष्टी कशा मॅनेज करायच्या. कारण मला पर्सनली असं होतं की मी आत्तापर्यंत म्हणजे मी जे काय छोटी मोठी कामं केली असतील ते आत्तापर्यंत माझं असं झालं आहे की मला जे काम आत्ता आलं ते मी करतो. चॉईस वगैरे असा प्रकार नाही, कारण जी माझ्याकडे कामं येतात ती फॉर्च्युनेटली देवाच्या दयेनं ती चांगलीच कामं येतात. त्यामुळे मला सिरियलचं म्हणा, फिल्म्सचं म्हणा किंवा नाटकाचं म्हणा, जे माझ्याकडे आत्ता काम आहे ते काम घेत मी करतो. त्यामुळं चॉईस असा जर तुम्ही दिला मला, तर मला असं वाटतं की मी काम करत राहणं हा माझा चॉईस आहे. मला त्या मीडियम कुठले, माध्यम कुठले याला मला फरक नाही पडत. मला सांगा, जर ईशाला किती तुम्ही काही शिकवणार आहात की नाही? तिची ज्या पद्धतीने ईशा वागतीये, तिला काही सुधारवण्याचा प्रयत्न करणार आहेत की नाही? सुधारवण्याचं म्हणजे गायत्रीला म्हणता का ईशाला म्हणतात? ईशाला झेंडे म्हणून तुम्ही ईशाला किती सुधारण्याचा प्रयत्न? पहिल्या दिवसापासून तिला सुधारण्याचा प्रयत्न करतोय. पण ईशाचं कॅरेक्टरच असं आहे की ती स्वावलंबी आहे. तिला तिचे स्वतःचे मत आहे. त्यामुळंच ती ईशा आहे. त्यामुळं आम्ही सगळ्या लोकांनी पूर्ण मालिकेने जर तिला बदलायचा प्रयत्न केला तर ती बदलणार नाही. तर तसं तिचं कॅरेक्टर आहे. त्यामुळे मी प्रयत्न करून काय फरक पडणार नाही असं मला वाटतं. मी खूप प्रयत्न केला आतापर्यंत, प्रत्येक सीनमध्ये मी प्रयत्न करतो, पण तिच्यामध्ये काय तसा फरक पडत नाही. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.